सर्व शेतकऱ्यांना मानाचा मुजरा। आज या विठ्ठल नगरीत आदरणीय रोहितदादा यांच्या माध्यमातून अन्नत्याग उपोषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने या ठिकाणी आपण घेत आहोत। मित्रांनो, तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, आज मला खरंच शेती नाही हे जी खंत आहे। माझ्या बापानं आमच्या शिक्षणासाठी शेती विकली, आज विकली, आज आम्ही घडलो, पण शेतकऱ्याची काय हालत ते आज आम्ही डोळ्यानं पाहिले। आज या ठिकाणी अन्नत्याग म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे, डायरेक्ट किडनीवर इफेक्ट होतो त्याचा। दुसरी गोष्ट म्हणजे राजकारणात हे उपोषण कुठल्या राजकीय दृष्टिकोनात नाही आहे। पुढच्या 3 वर्षांना आमदारकी आहे, त्याच्यावर पुढच्या वर्षी खासदारकी आहे, ह्यात कुठलाही राजकीय हे नाही आहे। पण ह्या सरकारला आज उठायचंच नाही आहे, म्हणजे झोपलंय ते फक्त झोपलेलंच आहे, त्यांना उठायचंच नाही आहे। आज या ठिकाणी मी सर्व पत्रकार बांधवांना एक सांगतो, जर रोहित दादांच्या केसाला जरी धक्का लागला तर त्याची ठिणगी या पंढरपुरातून पेटल, त्याची ठिणगी या पंढरपुरातून पेटल। हा सागर पडगळ आज तुम्हाला सांगतो, सर्वात पहिल्यांदा पोलीस प्रशासनाला सांगतो, डिझेल ओतून घेणारा मी असेल जर आज पवाराच्या कुठल्याही कुटुंबातील रोहित दादांना केसाला जरी धक्का लागला तर। मित्रांनो, हे काय आम्ही आमच्या कुठल्या स्वार्थासाठी बसलो नाहीये। आज मी एक कॅन्सर पेशंट आहे, मला काय याचं काही कौतुक नाही, पण आज रोहित दादांचा आम्हाला आदेश आला की बाबांनो आपल्याला बसायचं आहे। पहाटे 4 वाजता PI स्वतः आम्हाला इथं आले, म्हणजे सागर तुझ्या 12 गुन्हे आहेत, हा 13वा गुन्हा होईल। साहेब म्हणलं 12 गुन्हे ही माझ्या काय स्वार्थासाठी नाहीत, 302 केलं नाही, कोणाचे मर्डर केलं नाही, हाफ मर्डर केलं नाही, काय केलं नाही, मी जे केलं ते उपोषणच केलं आतापर्यंत, आणि हे उपोषणासाठीच बसलेलो आहे आम्ही। त्यामुळे 13वा जरी गुन्हा झाला तरी आमच्या पाठीमागे शरद पवार नावाचं एक खूप मोठं वादळ आहे। त्यामुळे ह्या सरकारला आज मला ठामपणे सांगायचं आहे, तुम्ही हलक्यात घेऊ नका। सरकार हमसे डरती है इसलिए पुलिस को आगे करती है। आज जर आमच्या सारख्या तरुण पिढीला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही ह्याचं कदापि गै नाही करणार। छत्रपती शिवाजी महाराज साक्षीने सांगतो, काही येऊ द्या, इथून रोहित दादा काय हटणार नाहीत। शेतकऱ्याच्या पाठीमागे ठामपणे आम्ही होतो आहे आणि राहणार। मी माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज पंढरपूरच्या या पंढरी नगरीमध्ये शिवाजी महाराजांना साक्ष ठेवून या ठिकाणी प्रथमतः शाहू फुले आंबेडकर यांना वंदन करून आपल्या महाराष्ट्राचे युवक नेते रोहितदादा पवार साहेबांनी या ठिकाणी शिवतीर्थाव शेतकऱ्यांच्या दुःखांना वाता सोडण्याकरता कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असे म्हणून या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे याकरता या ठिकाणी आमरण उपोषण केलेलं आहे। त्या निमित्तानं मी जास्त काय बोलू शकत नाही। रोहितदादांच्या 5 ते 6 तासानंतर जर या आंदोलनाला सरकारनं प्रतिसाद नाही दिला तर माझी गाडी या शेतकऱ्याच्या जिल्ह्यामध्ये फिरेल आणि ह्या शेतकऱ्यांचं आंदोलन आवरणं अवघड होईल। तर या सरकारला जाहीर या ठिकाणी आव्हान देतो आणि या ठिकाणी रोहितदादाच्या कुठल्याही आव्हानाला मी प्रतिसाद देणारा एक राष्ट्रवादीचा प्रदेश सदस्य म्हणून, शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी आपणा सर्वांचे नेते आदरणीय रोहितदादा पवार ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट व्हावी म्हणून उपोषणाला बसले आहेत। त्यांच्याबरोबरचे मोहोळचे आमदार आहेत, इतर सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। आपण पाहतो, आदरणीय साहेब ज्यावेळेस महाराष्ट्र देशाचे कृषी मंत्री होते त्यावेळेस साहेबांनी कुठलीही
आट न ठेवता ह्या महाराष्ट्रामध्ये 71,000 कोटी या देशामध्ये 71,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली. त्यावेळेस त्यांनी कुठली आट शर्त काही सांगितली नाही. पण आता जे हे देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जे पंथांचं सरकार आलेलं आहे, त्यांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं शेतकऱ्याचा 7/12 कोरा कोरा कोरा. निवडणुका होऊन आज 1.5 वर्ष झालं. मध्यंतरीच्या काळामध्ये मोठा उठाव झाला म्हणून त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली आणि ती कर्जमाफी फक्त 2 लाख रुपयापर्यंत करायचं त्यांनी जाहीर केलं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा इतक्या अटी टाकलेल्या आहेत की त्या 2 लाख रुपयामध्ये साधारण 30-35% ह्या महाराष्ट्रातील शेतकरी फक्त बसू शकतात. 60-65% शेतकरी ह्या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. मी या ठिकाणी आज अशी घोषणा करतो की 2 दिवसामध्ये जर दादांच्या उपोषणाची दखल घेतली नाही तर इंदापूर तालुक्यामध्ये आमच्या इंदापूरचे आमदार ह्या महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री आहेत आणि त्यांनी ह्या अटी शर्तीच्या बाबतीमध्ये निर्णय नाही घेतला तर इंदापूरमध्ये पुणे सोलापूर जो रोड आहे तो रोड आम्ही परवा दिवशी बंद करू. या निमित्तानं आणि ह्या महाराष्ट्रामध्ये तमाम महाराष्ट्रामध्ये मला सर्वांना सांगायचं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये चक्काजाम झालं पाहिजे आणि ह्या सरकारला वटणीवर आणलं पाहिजे. एवढीच ही मी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित आपल्या सर्वांचे तरुण नेते माननीय आमदार रोहितदादा पवार, उपस्थित या ठिकाणी उपस्थित असलेले मोहोळ आणि माढा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार, उपस्थित सर्व स्टेजवरील प्रमुख कार्यकर्ते आणि माझ्या मित्रांनो, आज या ठिकाणी रोहितदादांनी आपल्या सगळ्यांसाठी शेतकरी हितासाठी अन्नत्याग आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामधून आज रोहितदादांच्या विचारानं सगळा आमचा शेतकरी पेटून उठलेला दिसतोय. आज पहिला दिवस असून सुद्धा या ठिकाणी प्रचंड संख्येनं आज लोक येत आहेत, रोहितदादांना पाठिंबा देत आहेत. अजून सरकारने जर याचा विचार केला नाही तर निश्चितपणे येत्या काळामध्ये सरकारच्या विरोधामध्ये हे आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही. आपण बघताय की भारतीय जनता पार्टीची सत्ता या देशामध्ये आणि राज्यामध्ये आली आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये किती हाल सोसावे लागलेले आहेत हे मी आपल्याला सांगायची गरज नाही. आज शेतीच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर आमचा महाराष्ट्रातला शेतकरी बळीराजा हा अतिशय अडचणीत आहे आणि या अडचणीत उभा राहिलेल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं या सरकारनं साथ द्यायला पाहिजे. परंतु सरकारनं या ठिकाणी इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा केली होती आणि आज 10 दिवसापूर्वी त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली आणि त्याच्यामध्ये अनेक अटी टाकल्या की ज्या अटी आमच्या या शेतकऱ्याला पूर्ण करणं अशक्य आहे. याच्यामध्ये मला वाटतं 5-10% सुद्धा लोक बसणार नाहीत या कर्जमाफीमध्ये. अशा प्रकारची कर्जमाफी ही फसवी आहे आणि ही सरकारने आपल्या बळीराजाच्या माथी मारलेली आहे. मला वाटतं अन्नत्याग आंदोलन करणं ही एवढी काही सोपी गोष्ट नाही. या ठिकाणी महात्मा गांधींनी या देशामध्ये अन्नत्याग आंदोलन केलं आणि त्यावेळेच्या ब्रिटिश सरकारला त्यावेळेला झुकावं लागलं. त्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय रोहितदादा या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत. मला वाटतं सरकारनं निश्चितपणे या अन्नत्याग आंदोलनाचा विचार करावा. सरकारनं जर येत्या 2 दिवसामध्ये याचा विचार केला नाही तरी महाराष्ट्रातला हा शेतकरी
पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, एवढीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं रोहितदादा आणि अन्नत्याग आंदोलनाच्या मी शुभेच्छा देतो. निश्चित सरकार याकडे लक्ष देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.